चेतन देवदास सैंदाने. मी इयत्ता 8वी अ चा विद्यार्थी आहे. मी आज तुम्हाला महावाचन कसे करायचे ते सांगणार आहे. मी देखील महावाचन केले होते. माझ्या पुस्तकाचे नाव आहे कथा विवेकानंदांच्या. त्या पुस्तकामध्ये मला एक गोष्ट अतिउत्तम व चांगली वाटली, ती म्हणजे एकाग्रतेचे फळ. ती गोष्ट मी आज तुम्हाला वाचून दाखवतो. धडा 8वा, एकाग्रतेचे फळ. असामान्य स्मरणशक्ती हे एकाग्रतेचे फळ आहे. पण एकाग्रतेने आणखी बऱ्याच गोष्टी साध्य होतात. स्वामी विवेकानंद दुसऱ्यांदा अमेरिकेला गेले तेव्हाची ही गोष्ट. एकदा नदीच्या काठाने सहज फिरत चाललेले असताना नदीच्या तीरावर काही तरुण मुले त्यांना दिसली. जवळ जाऊन पाहताच तो पाण्याच्या लाटांवर वर खाली होणारी काही अंड्यांची टरफले बंदुकीचा नेम धरून उडवण्याचा खेळ ते तरुण खेळत होते. अनेकदा प्रयत्न करूनही एकही टरफल उडवता आले नाही. हा खेळ बघत उभे असलेल्या स्वामीजींना त्यामुळे हसू फुटले. ते पाहून डिवसला गेलेले एक तरुण म्हणाला, आपल्याला वाटतं तेवढी ही गोष्ट सोपी नाही बरं का. बघू बरं आपल्या तरी किती जमतं. स्वामींनी काही न बोलता बंदूक हातात घेतली आणि एकामागून एक अशी 12 टरफले अचूक नेम धरून उडवली. आश्चर्याने धक्क झालेल्या या तरुणाने म्हटले की स्वामीजी अव्वल नेमबाज आहेत. स्वामीजी म्हणाले, छे, मी तर आयुष्यात पहिल्यांदाच बंदूक हातात घेतली आहे. तरुण म्हणाला, मग तरी इतकी अचूक नेमबाजी आपण कशी केलीत? स्वामी म्हणाले, एकाग्रतेमुळे, संपूर्ण एकाग्रतेमुळेच अशा गोष्टी साध्य होतात. म्हणूनच आपण मित्रांनो, एकाग्रतेने जर कोणते काम केले तर ते साध्य नक्कीच होते. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद.